हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मला वाटतं मजेत असाल सर्व. आणि आज आपण शिकणार आहोत एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. एकाच व्हिडिओमध्ये सर्वच्या सर्व पूर्णच्या पूर्ण जो टॉपिक आहे तो कवर होणार आहे. पूर्णच्या पूर्ण जो आपल्याला चॅप्टर दिसत आहे तो कम्प्लिटली आपण संपवणार आहोत. तर पहा, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आणि हा खूप जास्त महत्त्वाचा विषय आहे. आपण स्टुडंट्स आहोत, आपण आपल्या सोसायटीला रिप्रेझेंट करत आहोत. तर यावेळी एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट कशा प्रकारे करायचं, एन्व्हायरमेंट काय असते, मॅनेजमेंट कशा करायचं, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजे काय, ह्या सर्व डेफिनेशन्सला वन बाय वन आपण कवर करूया. पण त्या अगोदर सर्वात स्टार्टिंग म्हणजे एन्व्हायरमेंट म्हणजे काय हा तर शिकून घेऊया. की एन्व्हायरमेंट म्हणजे काय, कसा डिफाईन करू शकतो मी की एन्व्हायरमेंट म्हणजे काय. सराउंडिंग क्रिएटेड बाय बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. एक असा सराउंडिंग जो तयार झालेला आहे बायोटिक फॅक्टर्स तशाच प्रकारे अबायोटिक फॅक्टर्सने, या गोष्टींना मी एन्व्हायरमेंट म्हणतो. सराउंडिंग माहीत आहे ना, आपल्या सभोवतालच्या परिसराला आपण काय म्हणतो, सराउंडिंग म्हणतो. आता पहा, आता याचे दोन फॅक्टर्स सांगितले, एक बायोटिक फॅक्टर सांगितले, दुसरे सांगितले अबायोटिक फॅक्टर. बट बायोटिक म्हणजे काय, अबायोटिक म्हणजे काय, तर ते पण समजून घेऊया. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स दोन प्रकारचे असतात, एक बायोटिक असतात आणि एक अबायोटिक असतात. पहा, पुष्कळ जास्त किचकट वाटेन असेल तुम्हाला, बट इझी आहे ना, म्हणजे सोप्या पद्धतीने आपण शिकत आहोत तर इझी वाटेन. तुम्ही फक्त काय करा, ही सर्वच्या सर्व गोष्टी आपल्या डोक्यावरनं जाऊ द्या. म्हणजे त्या गोष्टी तुमच्या डोक्यावरनं गेल्या म्हणजे त्या लक्षात राहतील तुम्हाला आपोआपच. ठीक आहे. बायोटिक फॅक्टर्स काय असतात पहा, जे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, बायोटिक फॅक्टर. बायोवाले आले तर बायोटिक फॅक्टर. अबायोटिक फॅक्टर कशाला म्हणणार, जे पण नॉन लिव्हिंग फॅक्टर्स आहेत. लिव्हिंग फॅक्टर्समध्ये कोण येतील, प्लांट्स येतील, ॲनिमल्स येतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स येतील, ह्युमन्स येतील, हे सर्व काय झाले बायोटिक फॅक्टर्स. जे जिवंत आहेत, सजीव आहेत, त्यांना लिव्हिंग म्हणतो. आणि हे सर्वच्या सर्व लिव्हिंग कशामध्ये येतात, बायोटिक फॅक्टर. अबायोटिक फॅक्टरमध्ये कोण येणार बेटा, नॉन लिव्हिंग्स येतील. आपली चेअर येणार, जे सर्व काही आहे, एअर येणार, वॉटर येणार, सॉईल येणार, लाईट येणार, टेम्परेचर येणार, हे सर्वच्या सर्व कशामध्ये येतील, अबायोटिक फॅक्टरमध्ये. सोपी गोष्ट आहे, दोन गोष्टी शिकल्या, लिव्हिंग नॉन लिव्हिंग. लिव्हिंग बायोटिकमध्ये आले, अबायोटिकमध्ये नॉन लिव्हिंग आले. कोणतेही चार फॅक्टर्स लिहायला सांगितलं तर बायोटिकचे लिव्हिंग लिहायचं, बाकीचे सर्व नॉन लिव्हिंग लिहायचं. हां, एक क्वेश्चन आहे, ठीक आहे. इज एन्व्हायरमेंट इज इम्पॉर्टंट, काय एन्व्हायरमेंट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, खरंच आहे की नाही आहे, आणि आहे तर का बरं आहे, तर सांगा वाय. वाय म्हणजेच का, की का इम्पॉर्टंट आहे. तर इम्पॉर्टंट का बरं आहे, कारण की ऑल ऑर्गॅनिझम्स डिपेंड्स ऑन अ एन्व्हायरमेंट. कशावर डिपेंड आहेत, जर आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं आहे, जर जगायचं आहे, तर कशावर डिपेंड आहेत, या एन्व्हायरमेंटवर डिपेंड आहेत. आणि एन्व्हायरमेंट काय प्रोव्हाइड करते आपल्याला, फूड प्रोव्हाइड करते, शेल्टर प्रोव्हाइड करते, ऑक्सिजन प्रोव्हाइड करते, वॉटर प्रोव्हाइड करते. खाऊन नाही, पिऊन नाही, काही वापरून नाही, शेल्टर नाही राहणार आपल्यावर, निवारा नाही राहणार, आपल्याकडे कपडे नाही राहणार, आपण जगू शकू का. सर्व्हाइव्ह करण्यासाठी काय महत्त्वाचं आहे आपल्याला, तर एन्व्हायरमेंट महत्त्वाचं आहे. म्हणूनच काय म्हणतो आपण की इम्पॉर्टन्स का बरं आहेत, कारण की आपण टोटली डिपेंडेंट आहोत. कशावर, तर एन्व्हायरमेंटवर. कशासाठी, तर सर्व्हाइव्ह करण्यासाठी. त्याच्यानंतर एक पुष्कळ इम्पॉर्टंट डेफिनेशन म्हणजे इकोसिस्टमची डेफिनेशन. आता बघितलं आपण की आपल्याकडे काय आहे, तर एन्व्हायरमेंट आहे. आता एन्व्हायरमेंटमध्ये इकोसिस्टम हा प्रकार काय, इकोसिस्टम म्हणजे काय, तर इकोसिस्टम इज अ फंक्शनल युनिट व्हेअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटरॅक्ट विथ इच अदर अँड द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटसोबत तशाच प्रकारे एका दुसऱ्यासोबत, जेव्हा आपण हे जे कंपोनेंट्स आहेत कशातले, तर एन्व्हायरमेंटचे, हे मिक्स होतील, एका दुसऱ्यांसोबत काय करतील, इंटरॅक्ट करतील. ह्या गोष्टीला आपण काय म्हणतो, इकोसिस्टम. एक असा फंक्शनल युनिट, हा फंक्शनल युनिट काय राहू शकते, तर फॉरेस्ट राहू शकते. फॉरेस्टमध्ये पहा, जर एक वॉटर बॉडी आहे, तलाव आहे, तलावामध्ये काय येत आहे, एक टायगर येत आहे. आणि हा जो टायगर आहे हा पाणी प्यायला आला, तर पाणी पिलं त्यानं. आणखी काय आहेत, झाडं लागलेले आहेत, त्या झाडांकडे आराम केलं. ह्या झाडाचा पालापाचोळा खाणारे कोणते प्राणी आहेत, त्यांनी पालापाचोळा खाल्ला. हा टायगर काय करत आहे, त्या पर्टिक्युलर प्राण्याला खात आहे. वरून एक चील येत आहे, चील काय करत आहे, हा प्राणी मेल्यानंतर याला खाण्याचं काम करणार. तर हे सर्वच्या सर्व जे इकोसिस्टम, हे सर्वच्या सर्व ऑर्गॅनिझम्स काय होते, एक दुसऱ्यांवर डिपेंडंट होते. तर हा कशाचा भाग झाला, फॉरेस्टचा. आणि फॉरेस्ट का आहे, एक इकोसिस्टम झाली. तशाच प्रकारे एक तलाव राहू शकते.
तलावामध्ये एक छोटे 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 कीटक राहू शकतात, या कीटकला खाणाऱ्या फिश राहू शकतात. तर काय आहेत, कीटक आहेत, कीटकला खाणाऱ्या फिश आहेत. फिश का करतील, फिशला कोण खाणार, एक मोठी फिश खाणार, या फिशला काय करणार, एक माणूस तयार करणार, माणूस खाणार. तर हे इकोसिस्टम कशाची इकोसिस्टम झाली, पॉन्डची इकोसिस्टम. डेझर्ट राहू शकते, ग्रासलँड राहू शकतात, फॉरेस्ट राहू शकते, तशाच प्रकारे का राहू शकते, तुमच्याकडे पुष्कळ साऱ्या गोष्टी राहू शकतात, जसे की एअरमध्ये राहतात ना पुष्कळ सारे जे प्राणी आहेत, सॉरी पक्षी ते. आता पहा, इकोसिस्टममध्ये बॅलन्स बनवून ठेवल्या पाहिजे म्हणतात. बट इकोसिस्टम बॅलन्स म्हणजे काय, इकोसिस्टम अँड इट्स बॅलन्स. तर इकोसिस्टम आणि बॅलन्स म्हणजेच काय, तर याच्याकडे लक्ष द्या, तर आपल्याला इतका पता चालेल की मॅनेजिंग पोल्युशन ऑफ ईच कंपोनेंट थ्रू द वेब चेन. जो वेब चेन आहे किंवा फूड चेन आहे, याच्या थ्रू काय करणार, जो बॅलन्स बनवून ठेवलेला आहे, म्हणजे याचा जो अमाऊंट आहे, याचा जो अमाऊंट आहे, जो याचा अमाऊंट आहे, हा काय राहणार, फिक्स राहणार. का बरं, कारण की हे एक दुसऱ्यांवर काय आहेत, डिपेंडंट आहेत. काय आहेत, डिपेंडंट. जर प्रोड्युसर म्हणजे जेवण तयार करणार, तर प्रोड्युसर कोण राहतात आपल्याकडे, प्रोड्युसर्स राहतात प्लांट. आपल्याला माहिती आहे की प्लांट काय आहेत, प्रोड्युसर आहेत. तशाच प्रकारे कन्झ्युमर कोण राहतात, ॲनिमल्स राहतात. आणि ॲनिमल्समध्ये आपण पाहिलं होतं की कन्झ्युमर किती टाईपचे राहतात, 3. फर्स्ट, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कन्झ्युमर्स शिकलेलं होतं आपण. ॲनिमल्समध्ये फर्स्ट, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कन्झ्युमर्स राहतात. आणि हे जे ॲनिमल्स आहेत, यांना खाण्याचं काम कोण करणार, तर आपले हे जे डिकम्पोजर्स आहेत ना ते. आणि डिकम्पोजर्समध्ये कोण येतात, बॅक्टेरियाज. तर हे जे बॅक्टेरियाज आहेत, हे सर्वच्या सर्व कशामध्ये येतील, डिकम्पोजर्समध्ये येतील. इतक्या गोष्टी आपल्याला माहीत आहे. याच्या एक उदाहरणावरून आपण समजूया की हे जे ग्रास आहे, जर एखादी ग्रास म्हणजे की गवत लागलेला असला, तर आपल्याला जो घोडा म्हणतो ना आपण, हिरव्या कलरचा, तो ग्रास हॉफर म्हणतो आपण त्यांना, तर हा ग्रास हॉफर खाऊन टाकणार. ठीक आहे. आता हा ग्रास हॉफरला जो एखादा कोण आहे, फ्रॉग म्हणजे बेडूक, हा बेडूक काय करणार, या ग्रास हॉफरला खाणार. हा फ्रॉग जो आहे, बेडूक आहे, बेडूकला कोण खाणार, स्नेक खाणार. आणि या स्नेकना कोण खाऊ शकते, ईगल खाऊ शकते. ईगल म्हणजे चील, काय होते, चील. तर चील खाणार. आणि हे एक दुसऱ्यांवर काय आहेत बेटा, डिपेंडंट आहेत. वरपासनं खालपर्यंत काय आहेत, एका दुसऱ्यावर डिपेंडंट आहेत. तर जर सपोज करा याच्यामधनं जर फ्रॉगला आपण काय करून टाकला, कट करून टाकला, सडनली काय झालं, फ्रॉगची जी कंडिशन होती ती खराब झाली आणि सर्वच्या सर्व फ्रॉग मिटले. तर काय होणार, ग्रास हॉपर्स काय करतील, सर्वच्या सर्व ग्रास खात जातील. आणि यांच्या अमाऊंट, आता यांना खाणारा कोणी नाही आहे, तर ग्रास हॉपरची संख्या काय होणार, इंक्रीज होणार. ग्रास हॉपर खूप जास्त वाढले. आता जर खूप जास्त वाढतील तर ग्रास वाचणार का, नाही. तर म्हणजे ग्रास पण संपून जाणार. ग्रास संपली. आता स्नेक, जर फ्रॉग संपले आहेत तर स्नेकला काही खायला मिळणार का, नाही. तर म्हणजे स्नेकचा अमाऊंट संपणार. आणि स्नेकचा अमाऊंट संपला तर ईगल्स वाचणार का, नाही. तर ईगल्स पण संपणार. आणि जर ग्रास संपली आहे तर ग्रास हॉपर खातील का, तर काही खाऊ शकणार का, नाही. जरी ही काही वेळापर्यंत इन्क्रीज राहिली यांची पॉप्युलेशन, त्याच्यानंतर काय होणार, यांची पॉप्युलेशन संपणार. आणि अशा प्रकारे जो पूर्णच्या पूर्ण वेब होती ते काय झाली, नष्ट झालेली आहे. म्हणूनच आपण काय म्हणतो, याला मॅनेज करणे खूप जास्त गरजेचे आहे. आणि आपण याला मॅनेज कशा प्रकारे करू शकतो, आणि यांच्या आता मॅनेज इन बॅलेन्स आहे. ठीक आहे, बॅलेन्स का करते, नेचर बॅलेन्स करून ठेवलं नाही. बट जर आपण याच्यामुळे काहीतरी इनबॅलेन्स केला, कशामुळे इनबॅलेन्स होऊ शकते पहा, रिझन्स फॉर डिस्टर्बन्स इन धिस बॅलेन्स. आता हा जो बॅलेन्स होता, जो नेचरने तयार केला होता, त्याच्यामध्ये कशामुळे डिस्टर्बन्सेस येऊ शकतात, तर रिझन्स फॉर डिस्टर्बन्सेस इन धिस बॅलेन्स, डिफॉरेस्टेशन म्हणजे की झाडांची कटाई, फॉरेस्टला आपण काटत आहोत त्याच्यामुळे. त्याच्यानंतर पोल्युशन इन्क्रीज, आपण खूप जास्त पोल्युशन इन्क्रीज केला तर काय होऊ शकतात, बेडकावर वाईट परिणाम होऊ शकते आणि बेडूक मरू शकते. डिफॉरेस्टेशन झाला. डिफॉरेस्टेशनमध्ये जंगलामध्ये काही जे हरिन्स आहेत त्यांची संख्या काय होणार, संपणार काही दिवसानंतर. कारण की हरिन्स काय करतात, वाचतात कशामुळे, ते ग्रासेस वगैरे राहतात त्यांच्यामध्ये लपून जातात. आता जर ग्रास राहतीलच नाही तर काय होणार, ते लपू शकतील का, नाही. आणि सर्वच्या सर्व शेर वगैरे आहेत, टायगर्स वगैरे आहेत, ते त्यांना खाऊन टाकतील. आणि जर ते त्यांना खात आहेत तर म्हणजे काय होणार, काही दिवसानंतर त्यांची संख्या संपणार. आणि ते संपले म्हणजे टायगर्स संपतील, टायगर संपले म्हणजे पूर्णच्या पूर्ण फॉरेस्ट संपणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय होते, एक दुसऱ्यांवर ते डिपेंडंट राहतात. तर डिफॉरेस्टेशन याचा पहिला रिझन आहे की डिस्टर्बन्स कशामुळे येऊ शकते, डिफॉरेस्टेशनमुळे.
पोल्युशनमुळे होऊ शकते, ओव्हर एक्सप्लोटेशन ऑफ रिसोर्सेस, जशा प्रकारे आता आपण करत आहोत, पूर्णच्या पूर्ण रिसोर्सेस संपवून टाकत आहोत, जशा प्रकारे आपण फ्यूल्स एक्स्ट्रॅक्ट करत आहोत, जशा प्रकारे आपण वूड एक्स्ट्रॅक्ट करत आहोत या निसर्गांपासून, तर ते राहणार का? नाही राहणार, काही दिवसानं संपणार. आणि या ओव्हर एक्सप्लॉयटेशनमुळे यांच्यामुळे काय येते? डिस्टर्बन्स येते. आणि जर डिस्टर्बन्स आला तर सर्वच्या सर्व इकोसिस्टम काय होणार? कोलॅप्स होणार. इतकी गोष्ट लक्षात आली. आता पहा पॉईंट काय आहे, तर बायोडायव्हर्सिटी अँड इम्पॉर्टन्स. बायोडायव्हर्सिटी आहे आणि इम्पॉर्टन्स आहेत त्याचे. तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? हा जो लिव्हिंग सजीव सृष्टी बनलेली आहे, सजीव सृष्टी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची, तर ही जी आहे हे एकाच प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत का? नाही, विभिन्न प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आणि हे एक दुसऱ्यांवर डिपेंडंट आहेत. तर एक दुसऱ्यांवर डिपेंड असल्यामुळे जर कोणती एखादी दुर्घटना झाली, जशा प्रकारे ॲस्ट्रॉइड वगैरे कोलॅप्स होतात, तर यांच्यामुळे काय झालेला होता की पूर्ण पुष्कळ वेळेस हे जे सजीव सृष्टी आहे ते संपवण्यात आलेली होती. बट काही यांच्यामधले फॅक्टर्स जे काय करू शकत होते, ॲडॉप्ट करू शकत होते, यांच्यामध्ये काही कॅरेक्टर्स म्युटेशन्स आले की तर ते काय करू म्हणजे त्यांनी एन्व्हायरमेंटला काय केला? ॲडॉप्ट केला. कशामुळे ॲडॉप्ट केला? कारण की एका ऑर्गॅनिझममध्ये आणि दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये काही काय होते? डिफरन्सेस होते. तर हे जे डिफरन्सेस आहेत आणि असेच डिफरन्सेस का राहतील? पुष्कळ साऱ्या ऑर्गॅनिझम्समध्ये राहतील. प्लांटमध्ये वेगळे, ॲनिमल्समध्ये वेगळे, प्लांट्समध्ये डिफरन्सेस राहतील, ॲनिमल्समध्ये डिफरन्सेस राहतील. पुष्कळ सारे ॲनिमल्स उडू शकतात, पुष्कळ सारे काय करतात? पाण्यामध्ये राहतात, पुष्कळ सारे लँड आणि पाण्यामध्ये राहू शकतात, पुष्कळ सारे फक्त लँडवर राहतात. तर हे काय आहेत बेटा? डायव्हर्सिटी आहे. डायव्हर्सिटी म्हणजे दोघांमध्ये डिफरन्सेस आहेत. तर काय या बायो आणि कशाची डायव्हर्सिटी आहे? ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची डायव्हर्सिटी आहे. म्हणून द व्हेरायटी ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फाउंड इन अ पर्टिक्युलर रिजन, आपण त्याला काय म्हणतो? त्याची बायोडायव्हर्सिटी. सपोज करा एक ऑर्गॅनिझम आहे, दुसरा ऑर्गॅनिझम आहे, जर हे सारखे दिसत आहेत तर आपण याला बायोडायव्हर्सिटी आहे म्हणू का? नाही. तर हे काय आहे? बायोडायव्हर्सिटी आहे का? नाही. बट एक ऑर्गॅनिझम अशा प्रकारे आहे, एक ऑर्गॅनिझम अशा प्रकारे आहे, दुसरा ऑर्गॅनिझम अशा प्रकारे आहे, तिसरा ऑर्गॅनिझम अशा प्रकारे आहे, चौथा ऑर्गॅनिझम अशा प्रकारे आहे. तर काय होणार? यांची म्हणजे काही थोडे काय आहे? डिफरन्सेस आहेत. आता हे जे बायोडायव्हर्सिटी याचे टाईप्स राहू शकतात आहे ना. जर जेनेटिक्स मटेरियलमध्ये काय आले? डिफरन्सेस आले. काही ह्युमन्स आहेत जे 15 मिनिटापर्यंत पाण्याच्या आतमध्ये श्वास रोखू शकतात, बट आपण रोखू शकतो का? नाही रोखू शकत. तर काही कॅलॅमिटीज आली तर हे काय राहतील? हे जे डिफरन्स आले आहेत हे कुणामध्ये आले बेटा? स्पीसीजमध्ये आले. कशामध्ये आले? स्पीसीजमध्ये. आपण माहिती आहे की ह्युमनची एकच स्पीसीज आहे, सर्वच्या सर्व ह्युमन्स काय आहेत? एकच स्पीसीज आहेत. तर या जेव्हा स्पीसीजमध्ये व्हेरिएशन्स येतील, जसं की डॉग म्हटला तर डॉगमध्ये पण पुष्कळ सारे आहेत, पोमोलियन आहे, लॅब्राडॉग आहे. तर हे सर्वच्या सर्व काय आहेत? स्पीसीजमध्ये व्हेरिएशन्स आहेत. तर यांना आपण काय म्हणणार? जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. कोणती बायोडायव्हर्सिटी? जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. तशीच स्पीसीजमध्ये येऊ शकतात व्हेरायटी ऑफ स्पीसीज इन अ एरिया. एक राहू शकते, बकरी राहू शकते, कुत्रा राहू शकते, मांजर राहू शकते. हे सर्वच्या सर्व स्पीसीज एका एरियामध्ये राहू शकतात. तर या स्पीसीजमध्ये किती व्हेरायटी आहे याला आपण काय म्हणून? स्पीसीज बायोडायव्हर्सिटी. कशाची बायोडायव्हर्सिटी? तर स्पीसीजची बायोडायव्हर्सिटी. तशाच प्रकारे लक्ष द्या, हा कोण आहे बेटा? इकोसिस्टम. कोण आहे? इकोसिस्टम. आपण तयार केलेली होती एक युनिट आणि या युनिटला नाव काय दिलेलं होतं? इकोसिस्टम. तर हे जे इकोसिस्टम आहेत याच्यामध्ये किती प्रकारचे इकोसिस्टम आहेत पहा. एक एरिया आहे पर्टिक्युलर, याच्यामध्ये एक इकोसिस्टम राहू शकते पॉन्डची, त्याच्या साईडला फॉरेस्ट राहू शकते तर फॉरेस्टची, त्याच फॉरेस्टमध्ये एक ग्रीनलँड राहणार तर ग्रीनलँडची. तर यांच्यामध्ये काय राहणार? इकोसिस्टमची डायव्हर्सिटी आहे. म्हणजे की इकोसिस्टम चेंज होत आहेत एका पर्टिक्युलर एरियामध्ये. तर किती इकोसिस्टम अवेलेबल आहेत त्या पर्टिक्युलर एरियामध्ये, आपण त्याला काय म्हणतो? इकोसिस्टम बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, इतकं लक्षात आला. तर व्हेरिएशन जर स्पीसीजमध्ये पाहायला मिळत असतील तर जेनेटिक, द व्हेरायटी ऑफ अ स्पीसीज जर पाहायला मिळत असतील तर स्पीसीज बायोडायव्हर्सिटी. जर इकोसिस्टममध्ये पूर्णच्या पूर्ण डायव्हर्सिटी पाहायला मिळत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? इकोसिस्टम बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे. आता पहा इम्पॉर्टन्स काय आहेत? काहीतरी इम्पॉर्टन्स असतील ना, काहीतरी महत्त्वपूर्ण गोष्टी असतील ना, तर काय आहेत? मेंटेनन्स बॅलेन्स ऑफ अ नेचरच्या सर्वच्या सर्व बॅलेन्स कशामुळे राहिलेला आहे? बायोडायव्हर्सिटीमुळे. त्याच्यामुळे प्रोव्हाइड्स फूड, मेडिसिन, रॉ मटेरियल्स. आता पहा, जर आपल्याला काही मिनरल्सची कमी झाली तर आपण, प्रोटीन्सची कमी झाली तर आपण फिश खातो. आता फिश दुसऱ्या इकोसिस्टमचा भाग आहे आणि माणूस दुसऱ्या इकोसिस्टमचा भाग आहे. पण आपण काय करत आहोत? त्यांना काही वेळासाठी एंगल्फ करत आहोत, खात आहोत. का बरं खात आहोत? कारण की हे काय करतात? आपल्याला
फूड प्रोव्हाइड करतात, मेडिसिन प्रोव्हाइड करतात, रॉ मटेरियल्स पण प्रोव्हाइड करू शकतात ना. एक आहे प्लांट आहे, प्लांट काय करते, आपल्याला याची स्पीसीज वेगळी आहे आणि ह्युमनची स्पीसीज काय आहे, वेगळी आहे. तर हा काय करणार, यांना सपोर्ट प्रोव्हाइड करणार. तशाच प्रकारे हा जो ह्युमन आहे हा काय लिबरेट करणार, CO2 लिबरेट करणार, आणि हा जो CO2 आहे हा कोण घेणार, हा प्लांट घेणार. तर एक दुसऱ्याला काय करत आहेत, हे हेल्प करत आहेत, असा म्हणू शकतो ना मी. गुड. प्रोटेक्ट सॉईल अँड रेग्युलर रेग्युलेट क्लायमेट जो आहे त्याला पण काय करतील, प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतील, हे जे ह्युमन्स आहे, जे फॉरेस्ट आहेत ते करतील. ठीक आहे. आता पहा, आता थ्रेट्स म्हणजे काय, काहीतरी जर डेंजर आहेत ते काय आहेत, डेंजर गोष्टी जे आहेत ते काय काय आहेत. टू बायोडायव्हर्सिटीले धोके काय आहेत. ठीक आहे. तर डिफॉरेस्टेशन म्हणजे की जर फॉरेस्ट संपत आहे तर काय आहे, एक मोठा जास्त खतरा आहे तो. हॅबिटॅट डिस्ट्रक्शन, याच्यामुळे काय होणार, पुष्कळ साऱ्या प्राण्यांचे हॅबिटॅट्स नष्ट होणार, आणि ते प्राणी ते माणसांच्या याच्यामध्ये शिरणार, आणि माणसांच्या ते काय करतील, नरसंहार करतील. ठीक आहे. तशाच प्रकारे हंटिंग, आपण काय करतो, प्राण्यांचा शिकार करतो. तशाच प्रकारे पॉल्युशन, तर ह्या पॉल्युशन काय आहे, बायोडायव्हर्सिटीला एक मोठा जास्त खतरा आहे. तर काय लिहिलं आपण, थ्रेट्स टू बायोडायव्हर्सिटीला कोणते कोणते धोके आहेत ते. आता पहा, नीड्स ऑफ एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, हा खूप जास्त इम्पॉर्टंट इश्यू आहे की नीड काय आहे, गरज काय आहे बायोडायव्हर्सिटी एन्व्हायरमेंट मॅनेज करण्याची. तर आता आपण एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटकडे जात आहोत, बायोडायव्हर्सिटीकडून हटून. ठीक आहे. तर एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटची गरज काय आहे, तर पहिली सर्वात आधी शिकूया की एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट काय होते म्हणून सनेरी. तर एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट काय, तर एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट आर प्लान्ड एफर्ट्स टू प्रोटेक्ट अँड कन्झर्व एन्व्हायरमेंट. काय आहेत, प्लान्ड एफर्ट्स आहेत. फक्त एफर्ट्स घेऊन चालणार का, नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला जर मॅनेज करायचे आहे तर आपल्याला पहिले ठरवायला लागेल की आपण या 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 गोष्टीने जाणार म्हणून. तर हे जे प्लान्ड एफर्ट्स आहेत आपण यांनाच काय म्हणतो, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट. आणि हा कशासाठी करत आहोत आपण, सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी. तर पहिले तर शिका की सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय होते. पहा, जर आपल्या जे नेक्स्ट जनरेशन आहे तिथपर्यंत त्यांना काय करायचे आहेत, काही हे जे प्लांट्स आहेत, फूड्स आहेत, हे सर्व काही प्रोव्हाइड करायचे आहेत. तर त्यांचा नाश न करता, त्यांच्या जनरेशनला च्या वाटा आपण न घेता त्यांच्या जनरेशनपर्यंत ते राहणार, आणि आपण पण यूज करणार आणि त्यांच्या जनरेशनला पण देणार. तर अशा गोष्टीला आपण काय म्हणतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता हा जो एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आहे याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, काय अशा गोष्टी आहेत ज्यांना ठरवून काय राहते आपण हे करू शकतो. तर पहिला आहे कंट्रोल पोल्युशनला कंट्रोल करणे. दुसरा आहे कन्झर्व बायोडायव्हर्सिटीला कन्झर्व करणे. तिसरा आहे यूज ऑफ रिसोर्सेस केअरफुली रिसोर्सचे यूज करायचे आहे, फ्युल्सचा यूज करायचा आहे, केअरफुली यूज करायचा आहे. प्रमोट रिन्युएबल एनर्जीला काय करायचं आहे, आपल्याला प्रमोट करायचं आहे. जसं की विंड एनर्जी जर गेली तर त्याच्यामुळे पोल्युशन होत आहे का, नाही होत आहे. तशाच प्रकारे पुष्कळ सारे सोलर एनर्जी आहेत, त्यांना इथं हे काय आहेत, रिन्युएबल एनर्जीच्या सोर्सेस आहेत. तर यांना आपण काय करू शकतो, प्रमोट करू शकतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंटची डेफिनेशन लिहिलेली आहे की युझिंग रिसोर्सेस टुडे विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग द नीड्स ऑफ अ फ्युचर जनरेशन. म्हणजे जे आपल्या मुलांची बाळांची जनरेशन आहे त्यांची जे रिसोर्सेस आहेत त्यांना कॉम्प्रोमाइज न करता आपण काय करणे, आपला यूज करणे, यालाच आपण काय म्हणतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. एक असा डेव्हलपमेंट जो काय करते, सस्टेन ठेवते कशाला, त्यांच्या रिसोर्सेसला. तशाच प्रकारे आपली जी गरजा आहेत ते बी भागवते. अशा डेव्हलपमेंटला आपण काय म्हणणार, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. इतकी गोष्ट समजली असेल आहे ना. आता ह्युमन इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंटवर माणसाच्या कशा प्रकारे इम्पॅक्ट आहे. निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे हा मला माहिती आहे, बट पॉझिटिव्ह पण इम्पॅक्ट राहू शकते. काहीतरी आपण चांगला पण प्रोव्हाइड करतो ना. जशा प्रकारे आपल्या शाळेने पुष्कळ लोकांना काही दिले, सीड्स दिले. तुम्ही 20 ते सीडचे बॉल होते ते तयार केला. मी सांगते, आमच्या शाळेत काय झालं होतं की एक बॉल तयार करण्यात आला होता, त्याच्या आतमध्ये सीड्स ठेवण्यात आले होते. हा जो बॉल होता हा सॉईलचा होता, आणि सॉईलमध्ये पुष्कळ सारे जे फर्टिलायझर्स आहेत ते एकदाच वापरून टाकले. आता जो हा पर्टिक्युलर स्पेसिफिक जो गोळा आहे त्याच्यामध्ये फर्टिलायझर्स आहेत, आणि फर्टिलायझर्स कसे होते, शेणखत वगैरे सर्वच्या सर्व मिक्स करून केले होते. तर ही जी सीड आहे हिला काय करणार, तो पर्टिक्युलरली जेव्हापर्यंत तो प्लांट फॉर्म नाही होत
ग्रोथ म्हणजे लहानसा प्लांटेशन करत आहोत आपण, त्यावेळी जो बॉल आहे त्याच्यामध्ये काय राहणार, सर्वच्या सर्व फर्टिलायझर्स यूज झालेले आहेत, सर्वच्या सर्व गोष्टी तयार झालेल्या आहेत. तर ह्या काय करतील, त्या पर्टिक्युलर प्लांटला सुरुवातीच्या स्टेजला पुष्कळ जास्त एफर्ट्स घेतील कशासाठी, ग्रो करण्यासाठी. आणि अशाच प्रकारे जर आपण तो बॉल थ्रो पण करून टाकला पुष्कळ साऱ्या ठिकाणी, तर काय होणार, एक मोठ्या प्रकारचा आपण फॉरेस्ट तयार करू शकतो आणि याला जास्त मेहनत लागणार नाही. तर अशा प्रकारचे जे एफर्ट्स आहेत ते काय करतात, अफॉरेस्टेशन, म्हणजे की फॉरेस्टेशन जो डिस्ट्रॉय झालेला आहे फॉरेस्ट, त्याला पुन्हा निर्माण करण्यासाठी काय करतील, मदत करतील. आता वाईल्ड लाईफ सँच्युरीज. वाईल्ड लाईफ सँच्युरीज म्हणजे काय, की गव्हर्नमेंट काय करते, पुष्कळ सारे नॅशनल पार्क बनवते आणि हे सँच्युरीज बनवते. याच्यामध्ये काय राहते, माणसांना जाण्याची अनुमती पुष्कळ कमी राहते आणि जर तिथून एखादा रस्ता पण जात आहे तर त्याच्यावर कंट्रोल्स लावतात, त्याच्यामध्ये गेट लावतात आणि त्याच्यामध्ये ह्युमन्सची एंट्री काय करतात, बॅन करतात. का बरं, कारण की जो इथे ॲनिमल्स राहत आहेत यांना काय झालं नाही पाहिजे, डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. तशाच प्रकारे इथं असलेल्या ॲनिमल्सचा जो राहणार तो हंटिंग वगैरे नाही झाला पाहिजे, यांच्यासाठी पुष्कळ सारे गार्ड्स वगैरे लावले जातात आणि तशाच प्रकारे पॉन्ड्स वगैरे तयार केले जातात आणि केअर केली जाते याच्यामध्ये पुष्कळ साऱ्या ॲनिमल्सची. बट त्यांना महसूस नाही होऊ देत की हा ह्युमन्सचा इंटरफेरन्स आहे म्हणून. इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी. इको फ्रेंडली म्हणजे की ज्याने एन्व्हायरमेंटचा लॉस नाही होणार अशा प्रकारची आपण टेक्नॉलॉजी वापरू शकतो. आता पहा, जसे प्रकारे हे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होते तशा प्रकारे निगेटिव्ह इम्पॅक्ट पण आहेत ह्युमन्सचे ऑन एन्व्हायरमेंट. तर निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहेत, इंडस्ट्रियलायझेशनमुळे काय होते, एअर वॉटर पोल्युशन होते. तशाच प्रकारे अर्बनायझेशनमध्ये काय येणार, अर्बनायझेशनमध्ये हे मोठे मोठे शहरीकरण होत आहे. तर शहरीकरण झाल्यामुळे काय होणार, जो पण काही ग्रीन कव्हर होता, ग्रीन जिथं पण हा एक शहर आहे आणि शहराच्या साईडला एक ग्रीन लँड होती, ठीक आहे. तर यांच्यामुळे हे जे बिल्डिंग्स आहेत या ग्रीनलँडवर बनल्यामुळे हे जे ग्रीनलँड आहे ते काही दिवसानं काय होणार, संपणार. आणि हा संपणार, ठीक आहे, ग्रीनलँड काय झाली, संपली पूर्णच्या पूर्ण. तर यांनाच आपण काय म्हणतो, अर्बनायझेशन. काय म्हणतो, अर्बनायझेशन. अर्बनायझेशनमुळे काय होते, लॉस ऑफ ग्रीन कव्हर, ठीक आहे. ओव्हर यूज ऑफ प्लास्टिकचा ओव्हर यूज करून मग त्या प्लास्टिकला काय करणार, सॉईलमध्ये टाकणार. तर सॉईलची पण काय होणार, जो ते उत्पादन करत होती ते काय होणार, डिस्ट्रॉय होणार. तर ओव्हर यूज ऑफ प्लास्टिक काय आहे, निगेटिव्ह इम्पॅक्टमध्ये येणार. ओव्हर पॉप्युलेशन. जर पॉप्युलेशन वाढणार तर आपण रिसोर्सेस पण जास्त यूज करणार आणि रिसोर्सेस जास्त केल्यामुळे काय होणार, प्रेशर पडणार आपल्या इकोसिस्टमवर, ठीक आहे. आता पोल्युशन अँड इट्स मॅनेजमेंट. पुष्कळ जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपण पोल्युशनला कशाप्रकारे पोल्युशन काय आहे आणि पोल्युशनला आपण कशाप्रकारे मॅनेज करू शकतो. तर पोल्युशन काय आहे, जो पण काही एन्व्हायरमेंट आहे त्याच्या बॅलेन्समध्ये जर आपण डिस्टर्बन्स घडवून आणत आहोत तर या डिस्टर्बन्सेसला काय म्हणत आहोत आपण, पोल्युशन. आणि हा जो पोल्युशन आहे हा अनॲक्सेप्टेबल आहे. कशासाठी, ह्युमन्सच्या किंवा या सर्वच्या सर्व सजीव सृष्टीमध्ये जे इकोसिस्टमचे कंपोनेंट्स होते त्यांच्यासाठी हा चांगला राहणार नाही. अशा जो डिस्टर्बन्सेस आहेत यांना आपण काय म्हणतो, पोल्युशन. काय म्हणणार, पोल्युशन. किती टाईपचे आहेत, एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, सॉईल पोल्युशन आहे, नॉईज पोल्युशन आहे. एअर पोल्युशन कशामुळे होऊ शकते, स्मोकमुळे होऊ शकते, गॅसेसमुळे होऊ शकते जे की इंडस्ट्रीमधून निघतात, व्हेकल्समुळे होऊ शकते. वॉटर पोल्युशन कशामुळे होऊ शकते, सिवेज वॉटर आहे, तशाच प्रकारे इंडस्ट्रियल वेस्ट आहे, केमिकल फर्टिलायझर्स आहे. सिवेज वॉटर म्हणजे जो पण आपल्या काही गडर वगैरेमधनं पाणी निघते तो आपण कुठं सोडतो, डायरेक्टली नदीमध्ये सोडून देतो. तर यांच्यामुळे काय होणार, वॉटर पोल्युशन होतं. सॉईल पोल्युशन काय आहे, प्लास्टिकला सोडणार, पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशक, पेस्ट म्हणजे कीटक. तर कीटकनाशकमुळे काय होते, पुष्कळ जास्त सॉईल पोल्युशन होऊ शकते, ठीक आहे. याच्यामुळे फर्टिलिटी जे राहते सॉईलचे इथे उत्पादकता पॉवर जे राहते ते काय होणार, कमी होणार. नॉईज पोल्युशन कशामुळे होते, नॉईज पोल्युशन म्हणजे आवाजामध्ये काय होते, पोल्युशन होते, आवाजामुळे पोल्युशन होते. तर लाऊडस्पीकरमुळे होते. तशाच प्रकारे ट्रॅफिक म्हणजे जे हॉर्न्स आहेत, गाड्या चालतात पुष्कळ जास्त, त्याच्यामुळे नॉईज तयार होते ना, आणि हा काय आहे, पोल्युशनचा भाग आहे. त्याच्यानंतर आपण याला कंट्रोल कसा करू शकतो, कंट्रोलेबल मेजर्स काय आहेत याचे. तर यूज ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करा. बस एक वेळा जाणार, पुष्कळ सारखं 30 गाड्यांची कॅपॅसिटी राहते, 30 लोक जर पैदल एका गाडीने जातील तर ते काय करतील, जास्त पोल्युशन करतील. तशा प्रकारे एक जर बस गेली तर ते काय करू शकते, पुष्कळ जास्त वाचवू शकते, कशाला, पोल्युशनला. तर यूज ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट काय करायचं. त्याच्यानंतर वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. जो पण काही
वेस्ट निघालेला आहे, जसा की इंडस्ट्रीमधून वेस्ट निघाला आणि त्याला डायरेक्ट नदीत न सोडता आपण काय करणार, पहिले एक इंडस्ट्री होती, या इंडस्ट्रीमधनं काय करणार, एक प्युरिफिकेशन ट्रीटमेंट प्लांट लावणार, याच्यामध्ये ट्रीट करणार, याच्यामध्ये जो पण काही केमिकल्स आहेत या केमिकल्सला काय करणार, बाहेर काढणार आणि हे जे केमिकल्स बाहेर निघाले तो जो प्युअर झालेला पाणी आहे त्या प्युअर पाण्याला काय करणार, नंतर रिव्हरमध्ये किंवा आपण याला शेतीसाठी यूज करू शकतो. बट आधी काय करायचं, केमिकल्सला काढायचं. जर डायरेक्ट गेला राहता तर हा जो रिव्हर आहे किंवा पॉन्ड आहे हा पण काय झालेला राहता, पोल्युटेड झालेला राहता. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅन सिंगल यूज प्लास्टिक. सिंगल यूज प्लास्टिकला काय करायचं, बॅन करायचं. कारण की जर सिंगल यूज एकदाच जर यूज होत आहे प्लास्टिक तर प्लास्टिकचं प्रमाण पुष्कळ जास्त वाढणार, तर आपल्याला काय करायचं आहे, त्यांना बॅन करायचं आहे. त्याच्यानंतर आणि बॅन करून काय करू शकतो, आपण कंट्रोल करू शकतो. कशाला, तर पोल्युशनला. त्याच्यानंतर प्लांटेशन ड्राईव्ह. जर आपण डिफॉरेस्टेशन करत आहोत त्याच्यामुळे पोल्युशन होत आहे, कारण कार्बन डायऑक्साईड आपण काय करू शकत नाही आहो, फिल्टर करून ऑक्सिजनमध्ये कन्वर्ट करू शकत नाही आहो. तर आपल्याला जर प्लांटेशन केलं तर पुष्कळ जास्त झाडं होतील आणि ते कार्बन डायऑक्साईडला ऑक्सिजनमध्ये कन्वर्ट करू शकते. तर काय आहेत, हे काय आहेत, 5 मेजर्स आहेत ज्यांच्यामुळे आपण काय करू शकतो, डिफॉरेस्टेशनला पोल्युशनला रोखू शकतो. कंट्रोल मेजर्स आहेत म्हणून. आता लास्ट पार्ट आहे नॅचरल रिसोर्सेस मॅनेजमेंट. आता नॅचरल जे रिसोर्सेस आहेत त्यांचा मॅनेजमेंट कसा करायचा म्हणून सनेरी. तर वॉटर कन्झर्वेशन कशा प्रकारे करू शकतो, रेन वॉटर हार्वेस्टिंग. जो रेन वॉटर आहे त्याला आपण एका ठिकाणी जमा करून त्यांना आपण कशामध्ये घालू शकतो, हे जे पण काही डायरेक्ट रिव्हरमध्ये न सोडता, कारण की रिव्हर काय करतील, समुद्राला जाऊन मिळतील. तर आपण जो पण काही आपल्या गच्चीवर पाणी येत आहे किंवा एखाद्या घरावर पाणी येत आहे तर ते काय करू शकतात, एक असा छोटासा डबका बनवू शकतात आणि त्या डबक्यामध्ये तो पाणी सोडू शकतात आणि यालाच काय म्हणतो आपण, रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणू शकतो. तर किंवा पूर्णच्या पूर्ण सिटीच्या पाणी एका तलावामध्ये काय करणे, ठेवणे. डीप इरिगेशन करू शकतात, वॉटर मॅनेजमेंट करू शकतात. तर हे सर्व काय आहेत, याचे प्रकार आहेत. तशाच प्रकारे फॉरेस्ट कन्झर्वेशन. फॉरेस्टला आपण कन्झर्व करू शकतो. कशामुळे, तर सोशल फॉरेस्ट्री, आताच सांगितलं ते सीड बॉल बनवून फेकू शकतो. फॉरेस्टेशन प्रोग्राम पुष्कळ सारे जेव्हा पण काही नेता वगैरे राहतात ते पण आणि किंवा शाळेला देऊन देतात की आपल्याला फॉरेस्ट तयार करायचे आहे, तर पुष्कळ सारे झाड लावले जातात. ठीक आहे. तर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. कशा प्रकारे आपण वाईल्ड लाईफचा कन्झर्वेशन करू शकतो. एक तर सिम्पलचा आहे 1972चा जो ॲक्ट आहे, कशाचा, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शनच्या. याच्या आतमध्ये लिहिलेलं आहे की आपण कोणत्याही इंडेंजर्ड स्पीसीजची हत्या करू शकणार नाही. याच्यामुळे माणसांवर प्रतिबंध येते आणि या प्रतिबंधामुळे काय होणार, वाईल्ड लाईफ कन्झर्व होणार. तशाच प्रकारे नॅशनल पार्क जे आहेत आणि सँच्युरीज क्रिएट करू शकतो ज्याच्यामध्ये ह्युमन्सच्या काय राहणार नाही, हस्तक्षेप राहणार नाही आणि सर्वच्या सर्व ॲनिमल्स काय करू शकतात, आपली इकोसिस्टम सर्व्हाइव्ह करू शकतात. एनर्जी कन्झर्वेशन. एनर्जी कन्झर्वेशनमध्ये काय येणार, प्रमोट रिन्युएबल एनर्जी अँड रिड्यूस इलेक्ट्रिकल वेस्टेज. कशा प्रकारे आपण रिन्युएबल एनर्जीला, जसे विंड एनर्जी, सोलर एनर्जी सांगितलं, या एनर्जीजला कशा प्रकारे जास्त वापरू शकतो आणि रिड्यूस करू शकतो इलेक्ट्रिकच्या वेस्ट. जर इलेक्ट्रिसिटी फालतूमध्ये चालू आहे त्याच्यापेक्षा तुम्ही फॅन बंद करू शकता आणि जसे लाईट आहेत ते चालू राहण्यापेक्षा जर दिवस निघाला तरी आपण पाहू शकतो की पुष्कळ वेळा का राहतात की जे स्ट्रीट लाईट आहेत ते चालूच आहेत. तर याच्यामुळे इलेक्ट्रिकचा वेस्ट होते आणि इलेक्ट्रिक बनवण्यासाठी आपल्याला वूड लागते, तशाच प्रकारे कोल्स लागतात. तर हे सर्व गोष्टी काय करू शकतो, आपण वाचवू शकतो. आता गव्हर्नमेंटचे एफर्ट्स काय आहे, सर्वात आखरी पार्ट. गव्हर्नमेंटचे एफर्ट्स काय आहेत, तर गव्हर्नमेंटने काय केलेलं होतं, वाईल्ड प्रोटेक्शन ॲक्ट तयार केलेला होता 1972मध्ये, आताच सांगितलं, ज्याच्या अंतर्गत आपण एखाद्या जसं की शेर वगैरे आहे त्यांना मारू नाही शकत. तशाच प्रकारे फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980मध्ये आणला. याच्या आतमध्ये आपण झाडांना किंवा फॉरेस्टला काटू नाही शकत. ठीक आहे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आणला, ज्याच्यामध्ये आपण पोल्युशन वगैरे नाही करू शकत. पर्टिक्युलरली इंडस्ट्रीजवर लावण्यात आला हा, ज्याच्यामुळे इंडस्ट्रीजवर कंट्रोल आला. आणि इंडस्ट्रीज तुम्ही पाहत असाल आता की इंडस्ट्रीज जर लागली आहे तर त्याच्याच भोवताल तुम्हाला दिसतील की पुष्कळ सारे झाडं लागले असतात. का बरं लागले असतात, कारण की त्यांच्यावर हा प्रतिबंध लागला आहे की तुम्हाला इतके झाडं लावायला लागतील, कारण की तुम्ही काय करत आहात, पोल्युशन करत आहात. तो पोल्युशन कंट्रोल कशामुळे होणार, म्हणून तुम्हाला फॅक्टरीजच्या आजूबाजूला काय दिसतील, झाडं दिसतील. प्रोग्राम्स काही राबवतात, जसे की स्वच्छ भारत, नॅशनल मिशन ऑन क्लीन एनर्जी अँड प्रोजेक्ट टायगर. हे काय आहेत, काही मिशन्स आहेत. ज्या प्रोजेक्ट टायगरच्या आतमध्ये पुष्कळ जास्त टायगरची संख्या आता वाढलेली आहे भारतामध्ये. म्हणजे पुष्कळ जास्त नाही वाढली, बट ॲज कम्पेअर टू 2011 आतापर्यंत काय झालेली आहे, त्यांच्या संख्येमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात वाढ दिसत आहे. तर हे सर्वच्या सर्व काय होता, हा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा चॅप्टर होता आणि यांना आपण भरपूर चांगल्या प्रकारे कव्हर केलेला आहे. तुम्हाला नोट्सही मिळलेले आहेत. तर मला वाटते
की इथं आपण संपवूया आणि अर्ध्या तासामध्ये आपण पूर्णच्या पूर्ण चॅप्टर कव्हर केला आणि भरपूर चांगल्या प्रकारे पूर्ण एक एक डिटेलमध्ये आपण पॉईंट शिकलेलो आहोत. आणि आय होप जितक्या चांगल्या प्रकारे तुम्ही इथं शिकले आहात तितक्याच चांगल्या प्रकारे पेपरमध्येही लिहून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला काय 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 समजले आहे. जर एकदा नाही समजत आहे तर व्हिडिओ चालू ठेवा, जेणेकरून तुम्हाला काय होणार, तेच गोष्टी पुन्हा पुन्हा तुमच्या माइंडवर रिपीट होतील आणि तुम्हाला त्या गोष्टी आठवण राहतील. जर पाण्याची थेंब एकाच गोट्यावर पडत आहे तर तिथं काय होते, एक लहानसा छिद्र तयार होते. का बरं तयार झाला? पाण्यामध्ये इतकी ताकद आहे का त्याच्यामुळे? नाही, पण तो परसिस्टंटली पडत आहे त्याच्यावर. तर जर पुन्हा पुन्हा आपण त्याच गोष्टीला रिपीट करतो, त्याच प्रकारे लिहून पाहणार तर तुम्हाला काय होणार, परीक्षेतही तो पुन्हा पुन्हा आठवणार. तर लिहून पहा की काय काय येतात, मला आठवत आहे का. एन्व्हायरमेंट पहिले आपण शिकला, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट काय असते, त्याच्यानंतर इकोसिस्टमबद्दल शिकला, त्याच्यानंतर काय शिकला, बायोडायव्हर्सिटी आणि इम्पॉर्टन्स काय आहेत त्याचे, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटची डेफिनेशन शिकला, त्याच्यानंतर ह्युमन्सचे इम्पॅक्ट काय आहेत, त्याच्यानंतर पोल्युशन मॅनेजमेंट कशा प्रकारे आपण करू शकतो, त्याच्यानंतर शिकला नॅचरल रिसोर्सेसच्या मॅनेजमेंट कशा करायच्या, गव्हर्नमेंटचे एफर्ट्स काय आहेत. ह्या सर्व गोष्टी आपण इथे शिकलो. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत. धन्यवाद. बाय बाय.